आजच्या आपल्या गोष्टीचं नाव आहे पुस्तकांची जादू. ही गोष्ट आहे अर्जुनची. अर्जुन, ज्याला खेळायला खूप आवडायचे, क्रिकेट खेळायला, फुटबॉल खेळायला, कार रेसिंग करायला, अगदी तलवार आणि बंदूक घेऊन सुद्धा खेळायला आवडायचे. पण हे सगळं फक्त त्याच्या आयपॅडवर. तो शनिवार, रविवार आणि शाळेचे सुट्टीचे दिवस घरात बसून त्या आयपॅडवर खेळण्यात घालवायचा. कारण बाहेर जाऊन ग्राउंडवर न खेळायला त्याच्याकडे अनेक कारणं असायची. आज काय तर सगळ्या मित्रांचे होमवर्क राहिले आहेत ते करतायत. एक दिवस काय तर खूप ऊन आहे यार. एक दिवस काय पावसामुळे खूप चिखल झालाय. आणि सर्वात आवडते कारण म्हणजे मी आज खूप दमलोय. बहुतेक वेळा तर आईचा ओरडण्याचा आवाज त्याच्या कानापर्यंत पोचायचाच नाही, कारण तेव्हा बरोबर तो कुठल्या तरी गेममध्ये कोणाला तरी मारत असायचा. असाच एक दिवस अर्जुन एक गेममध्ये पूर्ण बुडून गेला होता. एकदम फास्ट अँड फ्युरियस सारखी त्याची कार रेस चालू होती. तो अगदी फिनिश लाईन पर्यंत पोचणार तोच स्क्रीनवर एक ॲडव्हर्टाइजमेंट आली. अर्जुनने ती न बघताच वैतागून बंद केली आणि गेम सुरू ठेवला. परत थोड्या वेळात ती ॲडव्हर्टाइजमेंट स्क्रीनवर आली आणि अर्जुन ती रेस हरला. जाम वैतागला होता तो. अरे यार, काय त्रास आहे. ही ॲड सारखी काय पॉपअप होतीये. आता तर बंद पण होत नाहीये. बाबाकडे जाऊन सेटिंग्सच बदलून घेतो, असं म्हणून अर्जुन बाबाच्या रूममध्ये गेला. बाबा मस्त दुपारची वाम कुक्षी घेत होता. अर्जुननी चिडचिड करत त्याला हलवले आणि म्हणाला, ए बाबा, हे बघ ना, काय स्टुपिड ॲड सारखी स्क्रीनवर येते. मला जाम डिस्टर्ब होतं यार. बाबाची साखर झोप मोडली म्हणून तो खूप वैतागला होता. पण आता चिडून काय फायदा. सो त्यांनी आयपॅड हातात घेतला आणि ॲड बघायला लागला. वेलकम टू बुकाझू. बुकाझूमध्ये आपले स्वागत आहे. आम्ही आहोत हजारो पुस्तकं असलेली एक प्रचंड मोठी लायब्ररी. आमच्याकडे सर्व प्रकारची, सर्व विषयांची, सर्व वयोगटासाठी अनेक पुस्तके आहेत. आणि ही साधीसुधी पुस्तकं नाहीत बरं का. ही सगळी आहेत जादूची पुस्तकं. एकदा ह्यांच्यात शिरलात की परत बाहेर पडायची इच्छाच होणार नाही. अहो, एकदा येऊन तर बघा. आमच्या जादुई नगरीत हरवून तर बघा. बाबाला ही ॲड वाचून खूप कुतूहल वाटले. त्याने अर्जुनला सांगितले, अरे काय मस्त जागा आहे ही. एकदा जाऊन बघ की. नाही रे बाबा, लायब्ररी वगैरे काय, मला अजिबात इंटरेस्ट नाही आहे वाचण्यात. त्यापेक्षा त्या टॉय शॉपमध्ये एक नवीन व्हिडिओ गेम आलाय, तो घ्यायला जायचं का. बाबांनी जरा जोर देऊन अर्जुनला पटवायचा प्रयत्न केला. हे बघ, तू एकदा इथे जाऊन ये. एखादी दुपार तिथे घालवून ये. समजा तुला काहीच आवडले नाही तिथे, तर प्रॉमिस मी परत तुला तिथे जायला सांगणार नाही. पण समजा तुला तिथे काही आवडलेच, तर मग शक्यच नाही. नो नो नो, मला आवडणारच नाही. पण चल, तू म्हणतोस म्हणून मी जाऊन येतो उद्या. बघू तरी हे बुकाझू काय प्रकरण आहे ते. सकाळी निवांत उठून आवरून अर्जुननी मस्त नाश्ता केला आणि सायकल घेऊन बाहेर पडला. बरेच महिन्यांनी सायकलला हात लावला होता, सो जरा घाबरूनच पेडल्स मारायला लागला. बाबांनी त्याला त्या लायब्ररीचा ॲड्रेस नीट समजावून सांगितला होता आणि एक मॅप पण काढून दिला होता बरोबर. बराच वेळ सायकलिंग करून, घामाने थपथपून, धापा टाकत अर्जुन एका जुन्या बिल्डिंग समोर येऊन थांबला. रंग उडालेला, जुन्या खिडक्या आणि दरवाजे, 1950s मधली ती सॅड बिल्डिंग बघून अर्जुनचा मूडच गेला. हे काय यार, इथे लायब्ररी, मी चुकीच्या ठिकाणी आलोय का. असं म्हणताच एका खिडकीबाहेर बुकाझू नावाचे बॅनर दिसले आणि अर्जुनला समजले की आता मला इथेच आत जावे लागणार आहे. दरवाजाजवळ एक टेबल होते, ज्याच्यावर एक कागद आणि एक छोटीशी पेन्सिल होती. आजूबाजूला कोणीच नव्हतं विचारायला.
अर्जुनने विचार केला, बहुतेक मला इथे स्वतःचे रजिस्ट्रेशन करायचे असेल. असं म्हणून त्यांनी पेन्सिल उचलली आणि ती टणकन उडी मारून उभी राहिली. तिला 2 डोळे होते, 2 हात आणि 1 तोंड पण होतं. पेन्सिल हसली आणि म्हणाली, नमस्कार, मी आहे अंकनी, तुमची लायब्ररी असिस्टंट. बुकाझूमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे. हे बघून अर्जुन जरा घाबरलाच. मी स्वप्नात आहे का? सायकल चालवून मी चक्कर येऊन पडलोय का? इथे काहीतरी जादू घडतीये का? हा विचार करत करत तो मागे वळून पळणार इतक्यात अंकनीने त्याला हाक मारली. हाय अर्जुन, अरे घाबरू नकोस, इथे खरंच जादू घडते. आज चल, तिथे तर अजून जास्ती मज्जा आहे. काही समजायच्या आत अर्जुन त्या जुन्या दारातून आत गेला. पुस्तकांचा वास एकदम त्याच्या नाकात घुसला. वर खाली डावीकडे उजवीकडे मागे पुढे पुस्तकच पुस्तकं. लांब लांब रांगांमधून पुस्तकं वाचत काही माणसं पण होती. हुश, अर्जुन म्हणाला, मी एकटाच नाहीये इथे येणारा. अंकनी अर्जुनच्या जवळ आली आणि तिने त्याचा हात धरून त्याला एका सेक्शनमध्ये आणले. हा आहे सर्व मुलांचा आवडता सेक्शन, हिस्ट्री विथ ॲडव्हेंचर. चल, एखादं पुस्तक उघड आणि काय जादू होतीये ते बघ. अर्जुननी 2-3 पुस्तकांवरून नजर फिरवली आणि एक जाडजूड पुस्तक उचलले. शिवाजी महाराजांचे. पुस्तक उघडताच काय जादू झाली माहीत नाही, पण अर्जुन त्या पुस्तकात शिरला. त्या पानावर जिथे आत्ता शिवाजी महाराज आणि त्यांचे मावळे पन्हाळगडावरून विशाळगडावर जात होते, मुघल सैन्याला गाफील ठेवून हळूच दबक्या पावलांनी, तुफान पाऊस, घोट्या एवढा चिखल, आजूबाजूला दाट झाडी आणि हातात फक्त तलवारी आणि ढाली असे महाराज आणि त्यांचे मावळे अर्जुनच्या शेजारून जात होते. तो त्यांच्याकडे एकटक बघत होता. काही कळतच नव्हते हे खरे का खोटे ते. त्यांना तो हात लावणार इतक्यात जोरात आरडाओरडा ऐकू आला. शिवाजी भाग गया, शिवाजी भाग गया, पकडो पकडो. आणि महाराज गडावरून खाली उतरणार. तेवढ्यात अर्जुन आणि अंकनी परत लायब्ररीमध्ये शेजारी शेजारी उभे होते. अर्जुनचा हात अजून महाराजांना स्पर्श करायला पुढेच होता. तो एकदम ओरडला, काय झालं? महाराज सुखरूप पोचले का विशाळगडावर? का त्यांना पकडले? सांग ना, सांग ना. अंकनी हसत म्हणाली, त्यासाठी पुस्तक वाचायला हवे. तिने अर्जुनला आता एका दुसऱ्या बाजूला आणले, जिथे काही फेमस शास्त्रज्ञ आणि त्यांच्या शोधांबद्दल पुस्तकं होती. अर्जुनने एक पुस्तक उघडले आणि तो परत त्याच्यात गेला. त्याच पानावर जिथे एक जगविख्यात शास्त्रज्ञ एक शोध लावत होते, एका जीव घेण्या आजारावर उपाय शोधत होते. हातात एक टेस्ट ट्यूब, डोळ्यांवर चष्मा, आजूबाजूला अनेक औषधं. एक भयंकर स्ट्रॉंग वास अर्जुनच्या नाकात घुसला. तो त्या शास्त्रज्ञांच्या अगदी जवळ उभा होता आणि ते एकदम ओरडले, शाब्बास! मी असे औषध बनवले आहे ज्यांनी हजारो लोकांचे प्राण वाचतील. हे अँटीबायोटिक घेतल्याने शरीरातील बॅक्टेरियल इन्फेक्शन दूर होईल. आपण ह्याला म्हणूया पेनिसी. परत अर्जुन आणि अंकनी लायब्ररीमध्ये शेजारी शेजारी उभे होते. अगं अंकनी, असं काय करतेस ग? मला कळलेच नाही ते कोण होते आणि त्यांनी कशाचा शोध लावला. सांग ना गो. अंकनी परत हसत म्हणाली, त्याच्यासाठी पुस्तक वाचायला हवे. आता असं करता करता अर्जुननी विविध प्रकारची पुस्तकं पाहिली. त्यांच्या आत जाऊन काय घडते ते पाहिले आणि लास्ट मोमेंटला अंकनी त्याला बाहेर काढून त्याची क्युरिओसिटी वाढवत होती. इतिहास, भूगोल, विज्ञान, कला, खेळ अशी विविध आणि खूप इंटरेस्टिंग पुस्तकं अर्जुननी पालथी घातली. एका पुस्तकात तर 2 देशांमध्ये युद्धाची घोषणा होणार होती. दोन्हीकडील आर्मी, नेव्ही, एअरफोर्स तयार होते आपल्या देशासाठी लढायला.
आता हल्ला करणार तेवढ्यात. तुम्हाला आता अंकनीचा डायलॉग कळलाच असेल ना. दुपार उलटून कधी संध्याकाळ झाली हे अर्जुनला कळलेच नाही. तो इथे इतका रमला होता की आपण किती वेळ झाला काही खाल्ले नाहीये हे लक्षातच आले नाही. आता पोटात कावळे ओरडायला लागल्यावर त्याला घराची आठवण झाली. चला आता घरी गेलं पाहिजे. आई बाबा वाट बघत असतील. कधी एकदा बाबाला भेटून इथली गंमत सांगतोय असं झालंय. अंकनीने अर्जुनच्या मनातले ओळखले आणि हळूच त्याला हात धरून दारापर्यंत आणले. अर्जुनला जायची अजिबात इच्छा नव्हती. जड मनाने त्याने अंकनीला बाय म्हटले. तुला परत कधी भेटीन? अंकनी हसली आणि म्हणाली, अरे मी तर सतत तुझ्या बरोबरच असते की. कसं काय? अर्जुन गोंधळला. अरे मी तुझे मन आहे जे तुला रोज नवनवीन जादू दाखवते. आज तू माझे ऐकलेस आणि तो आयपॅड बाजूला ठेवून दुसरीकडे लक्ष दिलेस म्हणून तुला मी दिसले. वी आर ऑलवेज टुगेदर डिअर अर्जुन. जस्ट ट्राय अँड लिसन टू मी. असं म्हणून अंकनी गायब झाली. काही न बोलता अर्जुन सायकल घेऊन निघाला. चेहऱ्यावर हसू, डोक्यात पुस्तकातील जादू आणि मनात अंकनीसाठी मोठा थँक्यू घेऊन. रस्त्यात त्याला ते टॉय शॉप दिसले आणि तो व्हिडिओ गेम पण काचेतून दिसला. बघून न बघितल्यासारखं करून अर्जुन मनात म्हणाला, या थोड्या वेळाच्या मजेपेक्षा कितीतरी तासांची पुस्तकांची जादू भारी आहे. मला आता तेच हवे आहे. हा टाइमपास नको. सो मुलांनो, कशी वाटली अर्जुनची गोष्ट? तुम्हाला आवडेल का अशा जादुई दुनियेत जायला? अरे मग तुमच्यातल्या अंकनीला जागे करा. तो हातातला मोबाईल, आयपॅड, लॅपटॉप सगळं बाजूला ठेवा आणि एक पुस्तक उचला आणि वाचा. कोणीतरी म्हटलेच आहे, वाचाल तर वाचाल.